होतं. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार्टिंगचा टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्हाला नेमकं जायचं आहे. तर कुठं जायचं आहे? आम्हाला जायचं होतं बाहेर. त्याच्यामुळे सकाळी सकाळी माझी इथं कामाची काही गडबड चालू होती आणि सगळ्या बायकांना पडलेला प्रश्न म्हणजे भाजी काय करायची, रोजच्या रोज हा प्रश्न सगळ्याच बायकांना पडत असेल. मग मला तर सकाळी लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे अगोदर स्वयंपाक उरकून घ्यायचा होता. म्हणून मग संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे हरभऱ्याची भाजी करायची होती, म्हणून संध्याकाळीच हरभरे भिजवायला ठेवले होते. सकाळी शिजवून घेऊन मग त्याची छान अशी भाजी केली आणि नंतर मी तयार झाले इथं. आणि बाईकवर जायचं म्हणलं ना, तर साडीवर तर पॉसिबल नाही, कारण साडी घालायचं म्हणलं ना तर इतकी परेशानी होती ना, साडीच आवरत बसावी लागते. आणि एकदा ना माझी साडी अडकली होती, एकदा माझा ॲक्सिडेंट पण झाला होता मोटरसायकलवरून. त्याच्यामुळे मला तेव्हापासून भीती एवढी वाटते ना की नको वाटतं गाडीवर जायचं. पण आता ठरवले गाडीवर जेव्हा पण कुठं जायचं तर तेव्हा ड्रेसाचाच वापर करायचा, म्हणजे टेन्शन नाही ड्रेस घातल्याच्यानंतर. म्हणून इथं छान असा ड्रेस घातला आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर. कुठे निघालो आहे, काय निघालो हे पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला समजेलच. त्या देवाला मागितलं होतं की आमचा तो देव आहे म्हणून, पण आत्ता कळत आहे आम्हाला की तो देव नाही आहे, दुसराच देव आहे म्हणून. त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही ह्या देवाला चाललो आहे. आणि कुळदैवत आपल्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे ना, कुळदैवत आणि पितृदोष हे दोन्ही जर आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्याला अडचण येणार नाही ह्याची गॅरंटी. आणि आपण जर त्याला नाही बघितलं ना तर मग खूप सारे आपल्याला म्हणजे संकटांना सामोरे जावं लागतं. इतके टेन्शन, ताण तणाव, पैशाची अडचण, म्हणजे खूप सारे असे अडचणी येतात आपल्याला. त्याच्यामुळे त्या दोन गोष्टी धरून आपल्याला चालावं लागतं. त्या जर गोष्टी नाही धरल्या ना तर मग काय बघायलाच नको आपल्या संसारामधल्या अडचणी किती बी काढायचं. एक अडचण काढली की दुसरी समोर येऊन उभा राहते, दुसरी काढली की तिसरी येऊन उभा राहते. ह्या अशा अडचणी येतच राहतात. त्याच्यामुळे ना ह्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला कळालं की सोनारी खंडारी आहे. म्हणून पहिल्यांदा आम्ही लगेचच तिसऱ्याच दिवशी ह्या देवाला आलो आम्ही तिकडून आल्याच्यानंतर. तर इथं छान असं दर्शन घेतलं आणि आता इथं भंडारा उधळायला चालू आहे. भंडाराच म्हणते आम्ही, गुलाल उधळायला चालू आहे, कारण पहिल्यांदा ह्या देवाला आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथलं काहीच माहीत नव्हतं. जसे म्हणजे दुसरे भक्त लोक करत होते तसंच आम्ही पण केलं, कारण सांगितलं होतं की इथं उधळायचं असतं. असं भंडारा जसं आपण उधळतो तसंच इथं ज्योतिबाला पण आले, म्हणजे भैरोबाला आल्याच्या नंतर पण गुलाल उधळायचा असतो म्हणून. तर तेच चालू आहे आता इथं दर्शन झाल्याच्या नंतर. पुढे उधळा की आता, पुढे पुढे तिकडे आपले कसं बघत आहे आपले मुख्य भाविकांनी दिलेल्या देणगीमधून कापूर केले आहे. नवनाथ मंदिराच्या कांताच्या कामासाठी सर्व हाताने. तर गुलाल वगैरे उधळून झाल्याच्या नंतर मग इथं नारळ वगैरे फोडायला आलो होतो. पण इथं वानेर एवढी होती ना, नारळ फोडताना तिथं वानेर बसला होता, तो बघत होता. ते दिसायला लागले लहान लहान बाळ दिसायला तसेच होते. हॅलो, मच्छिंद्र कोठाळे भाई भक्ताने काष्टाच्या कामासाठी 101 रुपयाची देणगी दिली. धन्यवाद. म्हणजे माणसाचा जन्म आलाय आपल्याला. मच्छिंद्र माकडं बघितलं तर ज्योतिबामधलं आमचं छान असं दर्शन झालं. तिथं देणगी पण दिली, नंतर आम्ही इथं आता कंडारीला, हा कंडारीचा देव आहे. सोनारी केलेली मग कंडारीला यावं लागतं. तर इथलं खूप छान मंदिर होतं. जरच इथलं मंदिर छान होतं. आता मंदिरला नाव नाही ठेवणार मी, पण छान होतं मंदिर. जुनं मंदिर होतं की मला वाटतं नवीन बांधलेलं मंदिर होतं. तिथे मी बसली होती आणि त्यांनी बाहेर गेले होते नारळ फोडायला. तोपर्यंत म्हणलं आता बसून गाडीवर पण हिंडायचं फिरायचं म्हणलं ना, इतकी परेशानी होती ना,
खूपच परेशान. मला तर कुठेतरी वाटणे ना गाडी उभा करावी ना ग झोपावं असं वाटत होतं मला. एवढा माझा कंटाळा. चला आता पारडी फाट्याला जायचं आहे आता. रामकुंडाची देवी, रामकुंडाच्या देवीला जायचं आहे आता. इकडे आले की 3 देवस्थान सोबतच करावे लागतात. एक तर सोनारी, ही कंडारी आणि ते रामाई रामकुंडाची देवी. रामकुंडाची देवी तिथलीच परडी आहे ना त्या रोहिणीच्या आजीला. रामाईची परडी म्हणते ते. बरं आता बघू गेल्यावर कळेल की आपल्याला आता. चला आता तरी झालं लवकर, गर्दी नव्हती म्हणून झालं दर्शन लवकर. गर्दी असते प्रसाद मिळाला. तिथं नव्हता ना प्रसाद, तिथंच प्रसाद मिळते काही. तर आता आम्ही सोनारी आणि कंडारी केलो आणि तिथून आम्हाला जायचं होतं पुढे अजून एक ठिकाणी. पण त्याच्या अगोदर इथं पेट्रोलच्या बाबतीत किती परेशानी चालू आहे सध्या. इथं सगळ्यालाच माहिती आहे. कितीतरी पेट्रोल पंप बंद पण झालेत. त्याच्यामुळे ना सध्या गाडी चालवणाऱ्याची एवढी परेशानी होते ना, पेट्रोल जर नाही भेटले तर खूपच परेशानी झाली. त्याच्यामुळे आहे तोपर्यंतच पेट्रोल गाडीत भरून घ्यावं का काय असं वाटतं आहे. कारण नंतर पुढे जाऊन जर कुठे नाही भेटले तर मग परेशानीच होणार आहे. त्याच्यामुळे तिथे पेट्रोल भरले आणि तिथून आलो आहे आता आम्ही कालिका देवी मंदिरमध्ये. गाडी किती प्रसन्न आणि एकदम शांत वातावरण वाटायला लागले. इथं खूपच छान वाटायला लागले मंदिरामध्ये. कालिका देवीचं मंदिर आहे. किती छान सजावट केली ते फुलाची बघा ना, सुकून गेले. रस्ते चांगले असले काय वाटत नाही. फास्ट गाड्या चालवते. टिकली माझी, टिकली पडली माझी. कसल्या डिझाईनच्या टिकल्या लावल्या की राहतच नाही कपाळाला. हे माझं कपाळ सारखं असं ही होते गोळा, त्यामुळे टिकल्या सगळ्या निघून जातात माझे. आता कुंकुस्ता नसेल आता, थोडं आहे लावलेलं दिसतंय थोडं थोडं. चला आता आलमप्रभूमध्ये आलो आहे आम्ही आता. मोठं करा की जरा ती नळी. थोडं आलं तर येऊ द्या अंगावर. मला बघू कसा दिसतोय चष्मा. कसं दिसतोय मला नाही बाय केलं. तुझ्या शिवानीला कसं दिसलं काय माहिती बाय केलं. अहो खरं म्हणली ते तर, खरं म्हणली तर आता विचारा गेल्यावर तिला. मला बघू कसं दिसतंय. अयो नाही गे बाय चांगलं दिसत. हा ना सजारा ते चष्मा. लय लवकर डोळे हे वाटत गे बाय. अयो कसला मोठ्याला आवाज येतोय. आलम प्रभू. तर आम्ही म्हणजे सोनारी खंडारी करून निघालो आणि तिथून निघाल्याच्या नंतर ना हे जे आलमप्रभूचं मंदिर आहे तर ते रस्त्यावरच मंदिर पडतं. त्याच्यामुळे आम्ही ह्या मंदिराला पण जाऊन आलो. कारण हे मंदिर पण माझ्या आयुष्यातलं खूप म्हणजे खूप खूप काही मला देऊन गेलेलं मंदिर आहे हे. त्याच्यामुळे ना मी ह्या मंदिराला कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आणि कधी म्हणजे आम्ही कधी तिकडे गेलो आणि ह्या मंदिराला नाही गेलो असं तर कधी होतच नाही. त्याच्यामुळे मग त्या दिवशी रस्ता म्हणजे वाकडा करून आम्ही गेलो त्या देवाच्या ठिकाणी. कारण ह्या देवानं खूप काही दिलं आहे मला. मी शब्दात नाही सांगू शकत की माझं किती चांगलं झालं त्या देवापासून. म्हणून आम्ही तिथं गेलो. तिथून आलो ह्या रामाईच्या मंदिरमध्ये. ही रामाई देवी आहे. हे मंदिर काही आम्हाला माहीत नव्हतं. खूप जणांना विचारत आम्ही ह्या देवीपर्यंत येऊन पोहोचलो आहे. कारण ते 2 देव केल्याच्यानंतर हे देवी करावीच लागते असं आम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही इथं पहिल्यांदाच आलो होतो. आणि इथली जी देवीचा मुखवटा जो आहे ना सेम येडेश्वरी देवीसारखाच मुखवटा आहे. आणि आम्ही जेव्हा हे मंदिरमध्ये आलो ना तर एवढं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना. ह्या मंदिरमधून बाहेर जाऊच नाही असं वाटत होतं. एवढं थंड वातावरण होतं इथं. दिवसभर आम्ही फिरलेला सीन गेला होता आमचा इथं आल्याच्या नंतर. हे रामाईचं मंदिर आहे, रामकुंड मंदिर. हे रामकुंड मंदिरात आलो आहे आम्ही. पहिल्यांदाच आलो इथं. मोठं मंदिर आहे.
मंदिर पण एकदम शांत वातावरण वाटतं इथं. तर इथे देवीचं दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी प्रसादाचा डब्बाच नाही म्हणजे नैवेद्य जे करून घेतला होता घरून धोंडे वगैरे ते विसरले. नंतर मी जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून आले माघारी आणि इथं मी बसले होते. त्यांनी गेले ते पाणी आणायला कारण पाणी गरम झालं होतं एकदम बाटलीतलं. मग थंड बाटली आणायला गेले होते. तोपर्यंत मी बसले होते. तर आल्याच्यानंतर ते म्हणले की किती चेहरा तुझा लाल भडक दिसतोय. म्हणून मी मोबाईलमध्ये बघत होते की खरंच माझा चेहरा लाल झाला आहे का, कारण खूप लाल होतं आहे उन्हामध्ये. तर असं चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक